हॅलो, आज मी घेऊन आली आहे सोया कुर्मा. इतका भारी लागतो ना राव, पुन्हा पुन्हा मागाल सोयाच खायचा म्हणून. तर सोयाची स्टोरी अशी आहे की मी जेव्हा थोडं वजन वाढवलेलं ना, तेव्हा मी ऐकलेलं की सोया खायचं, त्यामध्ये हाय प्रोटीन असतात, त्यामुळे आपण जास्त वेळ फील करतो. तर मी सोया ट्राय केला, बट मला नव्हतं आवडलं त्याची टेस्ट. पण त्यानंतर मी विचार केला की थोड्याला टेस्टी बनवता येईल का बघूया. मग मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला लागले, त्यातलीच ही रेसिपी जी की माझी एक वन ऑफ दी बेस्ट रेसिपी आहे. आणि मला तेव्हापासून सोया इतका आवडायला लागलं ना, मला असं कधी पण काहीतरी चमचमीत खाऊ वाटलं की मी आजीला म्हणते, आजी सोयाची भाजी करूया की गं. तर त्यासाठी मी आधी मसाला घेतला आहे. तर मसाल्यांमध्ये मी घेतलेलं जिरं, आलं, आपलं मिरची, खोबरं, टोमॅटो, कांदा आणि खडे मसाल्यांमध्ये मी धनं घेतलेलं, काळी मिरी घेतलेली, दालचिनी घेतलेली, प्लस तीळ घेतलेलं. हे सगळं चांगलं भाजून घेतलं मी. आणि चांगलं भाजून झाल्यानंतर थोडंसं मीठ, चटणी आणि हळद टाकून हे सगळं मी चांगलं वाटून घेतलं. वाटून झाल्यानंतर पण जो मॅरिनेट करायला ठेवलेला सोया आहे ना, तो मी तेलामध्ये चांगला भाजून घेतला. आणि त्यातच नंतर जो आपण पेस्ट जी केलेली आहे ती पेस्ट मी त्यामध्ये ॲड केली आणि थोडंसं पाणी घालून पूर्ण हे उकळी येऊपर्यंत शिजवून घेतलं. शिजून झाल्यानंतर थोडंसं गूळ घातलं आणि नंतर चपातीसोबत मस्त एन्जॉय केलं. इतकं छान होतं आणि एक म्हणजे हाय प्रोटीन पण आहे आणि टेस्टी पण. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कोणत्या डिनर रेसिपीज आवडतात. मी नक्की ट्राय करेन. थँक्यू.